जावली तालुक्यात आजपर्यंत शेतीतील पिकांवर कीटकनाशकांची फवारणी ही मुख्यत्वे करून हातपंपाच्या साहाय्याने करण्याचे काम शेतकऱ्यांकडून केले जात होते. आता यात बदल होत असून शेतकरीही आधुनिक साधनांचा उपयोग करू लागला आहे. कुडाळ तालुका जावली येथे प्रथमतःच प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदा मोहिते पाटील यांच्या शेतजमिनीमध्ये असणाऱ्या ऊस पिकावर ड्रोनद्वारे फवारणी करताना पाहायला मिळाली आहे. आधुनिक ड्रोनचा वापर करीत शेतीच्या विविध कामात फवारणी सुरू असून याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. साधारणपणे या ड्रोन फवारणीला एकरी 700 ते 800 रुपये असा खर्च येतो. फवारणी करत असल्याने शेतातील उभे असणाऱ्या पिकाच्या मुळापर्यंत औषध फवारणी जात आहे. तसेच शेतीच्या चारही बाजूच्या कानाकोपऱ्यात सहजपणे ड्रोनद्वारे फवारणी केली जात आहे. या फवारणीमुळे शेतकऱ्यांची अंगमेहनत कमी होण्यास मदत होत आहे. ड्रोनद्वारे शेतीची फवारणी करत असताना यावेळी शेतकरी विजय कुंभार, प्रदीप पवार, सचिन पवार, निलेश कुंभार आदी शेतकरी उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव अमोल शेवते. मी प्रॉपर भुईंचा आहे. ह्यो जो आपण प्रयोग करत आहात शेतीवर औषध फवारणीचा, हा तालुक्यातील कितवा प्रयोग आहे? जावली तालुक्यातील हा जावली तालुक्यातला हा पहिलाच प्रयोग आहे ड्रोनद्वारे औषध फवारणी. आणि ह्याची सुरुवात जी आहे ती आनंदराव मोहिते पाटील जे आहेत, ते प्रतापगड सहकारी कारखान्याचे संचालक आहेत, तर त्यांच्या वावरापासून आपण सुरुवात केली आहे. आता आपण त्यांचा आपण ऊस बघू शकतो की आता आपण याच्यावर पहिलीच फवारणी केली ड्रोनद्वारे फवारणी केल्यानंतर चे फायदे असे आहेत की सगळ्यात महत्त्वाचं की आपली जी वेळेची बचत होते. दुसरी गोष्ट जे आपल्याला 1 एकर स्प्रेसाठी जे आपल्याला 12 ते 13 पंप पाणी म्हणजे पंप लागतात, ह्याचं फक्त काय होतं की ह्यानं 10 लिटर पाण्यामध्ये आपलं 1 एकर क्षेत्र जवळजवळ एक 6 ते 7 मिनिटात आपल्याला पूर्ण स्प्रे करून होतं. त्या संदर्भात थोडी माहिती देतो तुम्हाला. हा जो काय खाली आहे हा औषधाचा टँक आहे. ह्या बॅटऱ्या आहेत, या बॅटरीवर जे ऑपरेट होतं आणि हे साधारण आपलं एकदा भरल्यानंतर 1 एकर क्षेत्र 5 ते 6 मिनिटात स्प्रे करून होतं. एकरी ह्यासाठी शेतकऱ्याला किती खर्च येऊ शकतो? ड्रोनद्वारे स्प्रे करायचा खर्च म्हटलं तर ह्याचा एकरी खर्च 800 रुपये एकरनं आपण त्याचा खर्च घेतो. अर्धा एकरचा जर आता असेल तर 600 रुपये आपण घेतो. शेतकऱ्यांनी हा प्रयोग जावलीत करावा याबाबत काय सांगाल तुम्ही? जावलीत ह्याचा शेतकऱ्यांनी का करावा तर आत्ता कसं झालं, सगळं आधुनिकीकरण झालं सगळं. त्यामुळे मग भरपूर शेतकऱ्यांनी काय झालं, नवीन यांत्रिकीकरण होत चाललं. जर ट्रॅक्टरमध्ये आपण भरपूर बदल बघितले किंवा बाकीचे आहेत असेल तर ह्या औषधामध्ये पण कसं ड्रोनद्वारे जेवढं आपण स्प्रे करत, ह्याचं वैशिष्ट्य एक आहे की स्टार्ट टू एंड म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सगळं औषध एकसारखं पडतं, कुठं गॅप राहत नाही. आणि आपण ज्यावेळेस पंपानं मारतो त्यावेळेस कसं होतं की काही ठिकाणी जास्त होतं, काही ठिकाणी कमी होतं. तर ह्याचं एक वैशिष्ट्य की ह्याच्या ड्रॉपलेट जे पडतात 80 मायक्रॉन ते 120 मायक्रॉनपर्यंत त्याचे ड्रॉपलेट पडतात. त्यामुळे सगळे एकसारखं औषध पडतं.